वाड्यार वचून आमची मिटींग घेवपाक जाय, गुताची मिटींग घेवपाक जाय, तेन्ना आमच्या मदीं ते मर्ज जातले. आमी जर अशे आयसोलेट जर उरले न्ही जाल्यार परत तांकां अर्बन नक्सलाइट विचारतले, आपकी तयारी है ना म्हणटले ते. आपकी तयारी है, हम करेंगे, हें सुरू जालां. आनी एक तूं भायल्या स्टेटींत न्ही, गोंयांत तेंचे लोक भोंवंक लागल्या अर्बन नक्सलाइटाचे. त्याती आमी आमच्या लोकांक खंयच्या जाती खातीर, धर्मा खातीर आमी सायडीक दवरून उपयोग ना. आमी जर तांकां भारतीय जनता पार्टी म्हणटा आसत जाल्यार आमी तांकां हे सगळे हांव डिटेल प्रोग्रामांनी वयचो ना, कारण अध्यक्षान डिटेल सगळे प्रोग्राम सांगल्या. कोणी खंयचो आपल्या खंयच्या मोर्चाचो कसो कार्यक्रम घेवपाचो हो तुमी ठरोवपाचो आनी केन्ना घेवपाचो. बट प्रत्येकान एक लक्षात घेयात, आपूण 2 कार्यक्रम डिस्ट्रिक्ट लेवलाचेर करतलो म्हाज्या मोर्चाचे, म्हाज्या सेलाचे, निदान एक कार्यक्रम स्टेट लेवलाचेर करतलो. आनी तो कार्यक्रम तुमच्या खातीर वॉट एवर द थिंग, तुमकां ज्यो कितें रिसोर्सीस जायो, म्हणजे त्याच्या खातीर पयशे लागता, तुमच्या खातीर वेवस्था लागता, त्याच्या खातीर हॉल लागता, सगळी पार्टी कडल्यान जातली. तुमचेर कोणाचेरूच बर्डन पडचें ना. बट तुमच्या बळाचेर तें काम तुमी अध्यक्षाक सांगो नाकात, हॉल खंयचो ठरोव जाल्यार दामू विचारूं नाका, बशी कितल्यो सांगो तें ठरोव नाकात. तुमच्या कॅपेसिटीचेर हय एससी मोर्चा म्हणून एससीचें एक अधिवेशन जालें. भारतीय जनता पार्टीच्या बॅनराचेर गोंयभरांतले सगळे आमचे एससी लोक जे आहा ते एकी कडेन येयले आनी पयले फावटी तेंच्यांनी रिजोल्युशन पास केलें की हय आमी सगळे जाण मोदीजीच्या बरोबर आसा, गोंयांत आसलेले तितके येवनी. अरे आठवले येयल्या उपरांत सगळे जाण जमता मरे, मागीर तुवें आपयल्यार जमाना, आमी इतकें काम करूंक ना, मागीर केन्ना जमतलें तर. ही कॅपेसिटी आमच्या कार्यकर्त्यांक आसपाक जाय. म्हाजें तर स्पश्ट म्हणणें आहा, तुका जो जो सपोर्ट ज्या ज्या जाग्यार ज्या मतदारसंघात जाय त्या मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांक कामाक लाय. तुका सपोज काणकोणांतल्यान तुजो थंयसर कार्यकर्तो ना, तेंची वेवस्था करून हाडपाक जाय. काणकोणांतल्या आमच्या मंडळ अध्यक्षान सर्वानंदान सांगपाक जाय की तांकां बसीन घालून तूं हाड पणजे म्हणून एकदां हाडपाची गरज आसा. आनी एकदां पार्टीच्या बॅनराचेर तांकां आमच्या एससी खातीर कितें काम केलां माननीय मोदीजी 10 वर्सां हें सांगपाचें जाय जाल्यार तेजें वेवस्थीत प्रेजेंटेशन, तेज्यो लिफलेट्स तुमी सुधिरा कडेन नाजाल्यार गौरीशा कडेन ह्या दोग जाणां कडेन तुमी सांगात. आनी सगळे, कारण काम इतलें केल्लें आहा, आमी फक्त तांच्या समोर दवरपाची गरज आसा. हांवें त्या खातीर सांगलें, खंयच्याच समाजा खातीर, खंयच्याच हाज्या खातीर काम करूं ना अशें. हांवें त्या खातीर सांगता आसतना सांगलें, ओन्ली द मेडिकल सेक्टरांत जें काम केलां पळय न्ही तुफान, फाटल्या जे 60 वर्सांनी जें काम जावंक ना तें ह्या 10 वर्सांक जालां. हांव इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर उलयत ना, तें आमकां सगळ्यांक दिसता. आमी कन्याकुमारीच्यान काश्मीर पर्यंत वचत जाल्यार आमी म्हणटा ज्या राज्यांत डबल इंजिनाची सरकार ना थंय सुद्दां योगायोगान फाटले फावटी म्हाका सावथ इंडियेक वचपाचो योग आयलो वेगवेगळ्या प्रचाराच्या निमित्तान. हांव तामिळनाडून गेलो, आंध्र प्रदेश गेलो, केरळ गेलो, पळय जाल्यार थंयसर सुद्दां व्हडली व्हडली इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवेची ही डेव्हलप जाल्ली आहा. एअरपोर्ट जाले, पोर्ट जाले, रोड जाले, रेल्वेज जाल्यो. आज मंगळूरच्यान परत एकदा वंदे भारत गोंयांत येता. हांव तितूर वचत ना, बट आय एम फोकसींग ऑन द ह्युमन डेव्हलपमेंट. मनशाच्या विकासाचेर हांव फोकस करता. आनी आमी सगळीं जी काम करता, आमी सगळे जे उलयतले पळय न्ही रे, ते मनशाच्या विकासाचेर, ह्युमन डेव्हलपमेंटाच्यो गजाली. म्हणून म्हटलें हांवें, माननीय मोदीजी सगळ्यो, एक आसा नारी शक्ती, दुसरी आसा युवा शक्ती, तिसरी आसा किसान शक्ती आनी चौथी आसा गरीब कल्याण. हे चारूच म्हणजे त्याच्या लक्षात सांग. आनी सगळ्यांक 2 डिस्ट्रिक्ट लेवलाचेर वेगळी घे, एक स्टेट लेवलाचेरूय घे. वेळ पडलो जाल्यार तुजी डिस्ट्रिक्ट लेवलावयली अधिवेशनां पयलीं कर. आनी पयलेच फावटी शेतकारां खातीर केल्ले वेगवेगळ्यो गजाली त्यो तेंच्या समोर वचूनी. एक सुद्दां शेतकरी आमचो जेका किसान कार्ड मेळूंक ना, सॉयल हेल्थ कार्ड मेळूंक ना, किसान क्रेडीट कार्ड मेळूंक ना. आनी जेन्ना तूं शेतकऱ्यांचें अधिवेशन म्हणटा तेन्ना नुस्तेकारांक विसरूं नाका, दूदकारांक विसरूं नाका, तेकाय तुज्या बरोबर घे. तेंचें वेगळें अधिवेशन ना, तेय बी भितरूच येतले. कारण तुजे शेतकरी म्हटल्या उपरांत नुस्तेकार येयले, दूदकार येयले, फुलकार येयले आनी तुजे शेतकार येयले. आनी ह्या सगळ्यां खातीर केंद्र सरकाराच्यो सगळ्यो योजना, आमी जेका म्हणटा आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत आमी प्रत्येकाक तेजो बेनिफीट दिला. अरे पयलेच फावटी 1,60,000 रुपया लोन 0 रेट ऑफ इंट्रस्टान पॉसिबल आसा. 1,60,000 रुपया 0 रेट ऑफ इंट्रस्ट जेणे रेग्युलर पेमेंट केला ताका डायरेक्टली दिला. यू विल सरप्राईज
आपल्याकडे आम्ही 1,60,000 रुपया लोन साहेब, 1,60,000 रुपया लोन 0 रेट ऑफ इंटरेस्टने. अगोदर सुरुवातीला 1,60,000 होतं, 0 रेट ऑफ इंटरेस्टने मिल्क फार्मरला दिलेलं आहे. त्यांना काही म्हणजे त्यांना जमीन घाण ठेवायची नाही, कुठलं कुणाचं कोलॅटरल सेक्युरिटी नाही किंवा शुअरिटी नाही. विदाउट मॉर्गेज, विदाउट शुअरिटी ऑल्सो. दुधासाठी जो दुधाचा धंदा करतोय, जो दूध गोवा डेअरीमध्ये घालतोय, त्याला 1,60,000 रुपये 0% रेट ऑफ इंटरेस्ट. आता 3 लाख सेकंड फेजीन, ती वेगळी स्कीम. पशुपालनाची वेगळी स्कीम, त्याला आम्ही 90% सबसिडी देतोय. ज्याला आपण गायी आणतोय, जवळपास त्या गायीची किंमत 80,000 रुपये आहे, त्याची 60,000 रुपये आम्ही देतोय कामधेनूच्या अंतर्गत. त्याने फक्त 20,000 रुपये भरायचे, राहिलेले पैसे भरायचे नाही आहेत, त्याचे सगळे पैसे आम्ही देतोय. आमका झाला कितें खबर आसा, आम्ही केला खूप. एक म्हणजे आम्ही उलयना मरे, आणि आम्ही परत सांगोंक वचोंक ना. आम्ही खंयच्याच दुधकाराक विचारला तुवें गाय घेतली, ती गाय कितल्यांक पडली काय म्हणून आम्ही विचारोंक ना. आम्ही खंयच्याच नुस्तेकार, आता जे नुस्तेकार व्हडले बोटी घेवन येता पळय ताका सबसिडी आमीच दिता. अशें प्रत्येकाक आमकां त्या खातीर सांगलें हांवें, आमकां गरज आसा पळय न्ही ती तांकां परत एकदां याद करपाची. कारण एक गजाल लक्षांत घेयात, 2014 जो मनीस 10 वर्साचो आशिल्लो ताका आज 20 वर्साचो जालो, ताका वोटींग रायट आयला. ताका काँग्रेसीन कितें केलां हें खबर ना, ताका काँग्रेसीन ह्या देशाक कसो लुटलेलो हें खबर ना. पण तुमी आतां ताका कितें सांगतले? माननीय मोदी तो आता ही डेव्हलपमेंट पळत येयला, ही वील एक्सपेक्ट अ मोर डेव्हलपमेंट. त्या ती पयली ताका 2014च्या पयली परिस्थिती कितें आसली? मांडवीचो 3रो पूल नासलो, आमी आडकोन उरताले. जुवारीचो 2रो पूल नासलो, आमी जुवारीचेर आडकोन उरताले 2-2 वरां. ही याद करून सांगचें पडटलें. 3 फावटी तेंच्यांनी फावंडेशन स्टोन घातलो, पूल करूंक ना. थंयसर पुला वयल्यान वयता आसतना बसीचो कंडक्टर कितें करी खबर आहा? 1 रुपया न्हंयन उडयतालो. हांवें ताका विचारलें कित्याक उडयता काय म्हणून. हांव ल्हान आसतना ना म्हणलो, देवा तूं पाव, आमी बरे भशेन पावचे म्हणून 1 रुपया उडयता. उडयतालो विचार. कोणी जर बसीन गेला जुवारी पुला वयल्यान जाल्यार 1 रुपया तो न्हंयन उडयता. हांवें कितें दितालें ताका, कित्याक रे उडयलो काय म्हणून. ना देवा पाव म्हणलो, देवाक दिला आमची बस बरे भशेन सोड म्हणून. नाल्यार बुडात जाल्यार म्हणटालो तो. ही परिस्थिती आसली. ह्या परिस्थितींतल्यान हेजें व्हडलें इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलां. त्या ती आमी सगळ्यांनी आपल्या हर एक सेक्टराचेर जे जाता कितें, जेन्ना जाहीर सभा आसा तेन्ना आमीच येता. आमी म्हणटा की अमित भाई येतलो, अमित कार्यकर्ते शेटे हे घालून तयार फुडें. हे उरलेल्या लोकांक केन्ना तरी ह्या अधिवेशनाच्या निमित्तान हाडचें पडटलें. प्रत्येकाच्या घरापर्यंत आमकां वयचें पडटलें आनी प्रत्येकाक सांगचें पडटलें. लास्ट वोटिंगा दीस वयतले पळय न्हू, तेन्ना कोण आयकचो ना. म्हणून म्हाका दिसता आमी जें काम केलां, प्रत्येक मोर्चाक प्रत्येक सेलाक आमची तयारी आसा. तुमकां माननीय मोदीजी 10 वर्सांत कितें काम केलां तेजो रेडीमेड चार्ट तुमकां मेळटलो. तुमी भाशणांनी उलोवपाची तयारी दवरपाची. तुमी तुमचें अधिवेशन आपोवपाचें. त्या अधिवेशनाक जाय जाल्यार आमी प्रेजेंटेशनूय रेडी करता. आमचे सर्वानंद तूं इनिशिएटीव घेवपाचो. प्रत्येक म्हाज्या ऑफिसान हेजे कडेन कॉर्डिनेट कर. प्रत्येक सेल, प्रत्येक मोर्चा, प्रत्येक गोश्ट आमी आमची रिसर्च टीम तेजेर काम करतली. तुमकां लिफलेट रेडी करून दितले. बट अधिवेशन जावपाक जाय. आनी जेन्ना स्टेट लेवल आनी डिस्ट्रिक्ट लेवल जातलें, तालुका उपकारता 12 अधिवेशन तालुका लेवलाचेर. सगळ्या जाणांक पणजेर येवपाक नाका जाल्यार तालुका लेवलाचेर घेयात. तालुका लेवलाचेर घेयात. उलोवपा खातीर आमच्यातलोय कोण तरी बरो उलोवपी वक्तो आहा, तो एखादो येतलो. तुमी उलोवपाची तयारी करपाक जाय. तुमचेंय भाशण तुफान जावपाक जाय. प्रत्येकाक बायहार्ड आसपाक जाय. आमी म्हटलें काय फक्त आमकां लाडली लक्ष्मी आनी ग्रहाधारच न्हू, की प्रधानमंत्री आवास योजना पासून उज्ज्वला योजना पर्यंत सगळे तोंडपाड आसपाक जाय. आमी म्हटलें जाल्यार आमकां 25 ते 30 येवजण्यो अश्योच सांगपाक कळपाक जाय, लिस्ट वेचपाक कळपाक जाय. माननीय मोदीजीत कितें केलां त्या कारण इतक्यो व्हडल्यो योजना आसा. म्हणून म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, हो देशात खूब मोठो बदल हो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बाबतींत जाला, ह्युमन डेव्हलपमेंटाच्या बाबतींत जाला. म्हणून तर आमच्या सगळ्या मोर्चाचे पदाधिकारी, सगळ्या सेलाचे पदाधिकारी हांच्यांनी तयार रावचे. आमी जितकें काम केलां तितकें सगळें काम सगळ्यांच्या पर्यंत पावयत जाल्यार निश्चित रित्या आमी म्हणटा ताज्या पेक्षा चड मार्जिनान. कारण जितके तुमी लोकां पर्यंत चड पावतले
तितके लोक चड मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी खातीर वोटिंग करपाक तयार आसा. फक्त आमी सांगपाक जाय, आमच्या मदीं कसलोच म्हणजे आजून परत हांव रिपीट करता की बरेच जाण वेगवेगळी कन्फ्युजनां क्रिएट करपाचो प्रयत्न करता, बट निश्चितच रित्या कसलीच कन्फ्युजन ना. आमकां निश्चित खबर आसा की भारतीय जनता पार्टीचे दोनूय सीट हे फावटी आमी भारतीय जनता पार्टी गोंयांतल्यान जिखता हे हांव ठामपणे सांगता. म्हाका विश्वास आसा. काल हांव कुठ्ठाळी मतदारसंघात भोंवतालो. कुठ्ठाळीचे आमचो आमदार भाव आंतोन वाझ वाडदिवस आशिल्लो, पण ज्या पद्दतीन लोकांचो उत्साह आनी लोकांचो जेन्ना मोग हांवें पळयलो की खूब मोठ्या प्रमाणात वचात थंयसर खूब मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वेगवेगळे फाउंडेशन त्याच्या सगळ्या पंचायतींनी हांवें स्वता प्रवास केलो. म्हणजे कुट्टाळी सारकिल्या मतदारसंघात जो इंडिपेंडंट आमदार आहा थंयसर जेन्ना इतको व्हडलो रिस्पॉन्स आमकां मेळटा तेन्ना निश्चित रित्या सावथ गोवांतलो सीट 100% हे फावटी आमी फाटले म्हणजे 14 जेन्ना जिखलेले तेन्ना 30,000च्या मार्जिनान जिखलेले. हे फावटी 60,000च्या पेक्षा चड मार्जिनान आमी फक्त एक गजाल लक्षात घेयात. त्या खातीर माननीय मोदीजी आझादी का अमृत कालात सांगलेले 4 पिलर नारी शक्ती, महिला शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 पिलरा खातीर जर आमी काम करीत. हांवें ह्या तिनूय पिलरांचे तुमकां सांगले की नारी शक्ती, युवा शक्ती आणि किसान शक्ती ह्याच्या खातीर कितें कितें गरीब कल्याण शेवटचे जे आसा हे गरीब कल्याण तुमकां कळपाक जाय म्हणून मुद्दामून सांगता हांव. पयले फावटी माननीय मोदीजी फ्री राशन कार्ड दिवपाचे तांदूळ हे फुडल्या 5 वर्सां खातीर फ्री दिल्या. ह्या देशात कोणूच भुको उरचो न्ही. ह्या देशात म्हाजे कडेन तांदूळ ना, शिदा ना, अन्न ना म्हणून कोणूच उपाशी उरचो न्ही. एक मनीस सुद्दां वन नेशन वन रेशन कार्ड हाजेर फाल्यां सकाळी खंयच्याय प्रदेशात तो मनीस खंयच्याय दुसऱ्या प्रदेशान गेलो ताणें आपलें रेशन कार्ड दाखयलें जाल्यार ताका तांदूळ मेळटले. म्हणजे तेज्या अन्नाची सोय हे केन्नाच हाज्या पयलीं जावं नाशिल्लें. त्या खातीर गरीब कल्याण जावप म्हणजे 4थो पिलर जो आशिल्लो तो गरीब कल्याण आणि गरीबाचें कल्याण जावपाक जाय. ना जात ना धर्म आणि ह्या बेसिसाचेर जेन्ना माननीय मोदीजी काम करता तेन्ना आमकां लोकां मदीं वचपा खातीर खंयसरूच भंय दिसना. आणि निश्चित रित्या विकसीत भारत 2047चे स्वप्न आम्ही सगळे जाण पळयता. माननीय मोदीजी विकसीत भारताचे स्वप्न पळयता आणि ते स्वप्न साकार करपा खातीर फुडल्या 25 वर्सांचे विजन माननीय मोदीजीन आमकां दाखयलां. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमकां प्राऊड आसपाक जाय, आमकां प्राऊड फील जावपाक जाय. विकसीत भारताचे 2047चे स्वप्न परत एकदा साकार करपा खातीर माननीय मोदीजी प्रधानमंत्री जावपाक जाय. आमी सगळे जाण ताच्या खातीर तयार आसपाक जाय. आसा काय ना? आसा जाल्यार म्हाज्या बरोबर भारत माता की वंदे वंदे मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री. आमकां एक बरें स्फूर्तीदायक भाशण तुम्ही केलां. 1 ते 15 म्हणजे 22 जानेवारी हो एक भारतांतलो एक हिस्टॉरीक दीस आसा. आमचें राम मंदिर त्या दिसा ताजें उद्घाटन आसा. त्या निमित्यान 1 ते 15 जानेवारी हो आमकां एक कार्यक्रम दिल्लो आसा. मी सगळ्यांक सांगता. श्री प्रभू रामाची एक फोटो, इन्विटेशन कार्ड आणि अक्षता हे आमकां प्रत्येक घरांक आमकां दिवपाक जाय. आमी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आमी संघ परिवाराचे कार्यकर्ते आसा, सदस्य आसा आणि म्हणून आमची जबाबदारी आता की राम मंदिराचे जो मेसेज आसा तो प्रत्येक घरांक आमी दिवपाक जाय. प्रत्येक घरांक आमी दिवाळेचे एक पणटी पेट्टली, एक तरी पणटी पेट्टली अशें आमी एक निवेदन दिवपाक जाय. आणि हे 1 ते 15 जानेवारी आमकां करपाक जाय. फाल्यां 31 डिसेंबर हो ह्या वर्साचो निमणो मन की बात आसा. सगळ्यांनी प्रत्येक बुथार आयकचो, आपापले बुथार बसून बाकीच्या कार्यकर्त्याच्या वांगडा हो प्रोग्राम तुम्ही पळोवचो, ताजो फोटो काढून नमो ॲप आर पोस्ट करचो. सरळ ॲपारय पोस्ट केले आता. पण प्रत्येक कार्यकर्त्या कडेन म्हणजे एक मनाकाळजांतल्यान विनंती आसा की तुम्ही हो कार्यक्रम जरूर आयकचो. माननीय पंतप्रधान डायरेक्ट आमच्याकडे संबोधित, आमच्याकडे एक संवाद साधता प्रत्येक आयतार, प्रत्येक महिन्याच्या निमण्या आयतारा. आणि हो आयतार आमचो ह्या वर्साचो निमणो आयतार आसा. म्हणून तुमच्याकडे विनंती, कार्यक्रम सोंपल्यानंतर प्रेस ब्रिफिंगय आसा. आता सामूहिक वंदे मातरम जो आसा ताच्या नंतर आमच्या जेवणाचोय सगळ्यांनी आस्वाद घेवचो. आमचे
पत्रकार भाव भयणां मागता तांणी पत्रकार ब्रिफींग जातकीर जेवणाचो आस्वाद घेवचो. सगळ्यां कडेन विनंती आसा तुमी सगळ्यांनी उबे रावचे आनी सामुहीक वंदे मातरमान भाग घेवचो. वंदे मातरम वंदे मातरम सुफलाम सुफलाम मलयजशीतलाम शस्यश्यामलां मातरम वंदे मातरम सुरजोत्स्ना पुलकितयामिनी उल्लसुमिता सुमधुरशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की वंदे मातरम.